दीदी तुझं नाव सांग. रुपाली. हां. रुपाली सुखदेव दिवसे. हे तुझ्या हातामध्ये काय आहे? हे मुळव्याधाचं औषध आहे. बरं. हा मूळव्याधाचं औषध आहे. तर हे तुला किती दिवसापासून मूळव्याधाचा त्रास होता? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. हो मग काय डॉक्टर वगैरे केले होते का? हो खूप केले डॉक्टर खूप केले होते. हां. पण एवढा काही फरक नाही पडला. त्रास व्हायचाच त्याचा. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे फरक पडतच नव्हता. नाही फरक नव्हता पडत. थोड्या वेळासाठी पडायचा, काही दिवसापूर्वीसाठी. अच्छा मग नंतर पुन्हा त्रास व्हायचा. अच्छा. आणि मग हे औषध हे भारत आयुर्वेदिक औषधालय कडेगाव यांनी बनवलेलं हे मूळव्याधाचं औषध आहे. जेव्हा मग हे 2 महिने औषध वापरल्याच्या नंतर म्हणजे आता असं वाटतं का तुम्हाला का 100% रिपेअर आहेत म्हणून? हो 100%. 100%. हो त्याचे काही पथ्य पाणी वगैरे होते, त्या पथ्य पाण्याचं पालन केलं होतं का? हो केलं होतं पालन. हां. आणि औषधं कसं 2 टाईम होतं घ्यायचं, सकाळ आणि संध्याकाळ. हो 2. तर ते नियमानं घेतल्यामुळं म्हणजे आज 100% तुम्ही रिपेअर आहेत. हो हां. हो म्हणजे तुम्ही इतरांना आव्हान करता का हे औषध नक्की वापरा म्हणून? हो सांगेल ना. कोणाला त्रास असल्यावर सांगाल मी. म्हणजे म्हणजे तुम्ही इतरांना सांगताय का हे औषध वगैरे घ्या म्हणशानी? हो अच्छा. बरं, आता हे औषध आणि थोडंसं आव्हान करा आता लोकांना का हे औषध असं असं आहे, तर तुम्ही हे वापरलं तर नक्की तुम्ही रिपेअर व्हाल म्हणशानी बोला. जरा हातात घेऊन शानी बोला तुमच्या पद्धतीनं. आता काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं आहे? हा ज्यांना मुळव्याध असेल त्यांनी हे औषध घ्या. आराम पडेल. खूप छान औषध आहे. ओके. आणि फरक पडेल 100%. अच्छा. तुम्ही 2 टाइम घ्या, सकाळ संध्याकाळ. अच्छा. मग फरक पडेल. 100%. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 100% रिपेअर झालेला आहात हो त्याच्यामुळं. कारण तुम्हाला 2 वर्षापासून हा त्रास होता हो आणि त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही गोळ्या औषधानं रिपेअर झाला नाहीत, पण ह्या औषधानं 100% रिपेअर झाला. थोडंसं समोर दाखवा ते औषध कसं आहे जरा, त्याच्यावरचं नाव वगैरे. हां. पलटी वगैरे करून. हां ठीक आहे. हां हां. 2 महिन्यातच फरक पडला मला. 2 महिन्यात फरक पडला. हो म्हणजे 2 वर्षाचा आजार होता, पण 2 महिने तुम्हाला रेग्युलर घ्यावं हो लागलं. रेग्युलर घ्या. त्याच्यामुळं तुम्ही 100% बरे झालात. हो अच्छा. म्हणजे मग ते इतरांना द्यायला काय हरकत नाही. नाही काही हरकत नाही. म्हणजे मग तुम्ही आव्हान करताय का हे नक्की वापरा? हो नक्की वापरून बघा, फरक पडेल तुम्हाला. ओके. चला, धन्यवाद ताई. थँक्यू.